आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। गणेशनगरमध्ये बिबट्याचा हैदोस, 2 मेंढ्या व कोंबड्या ठार, शेतकरी भयभीत। कवठे एमआय शिवारातील गणेशनगर परिसरात बिबट्याचा वाढत्या दहशतीने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुरुवार दिनांक 5 रोजी रात्री 8 नंतर आणि शुक्रवार दिनांक 6 रोजी सकाळी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्यानं 2 मेंढ्या ठार केल्या, 2 शेळ्या गंभीर जखमी केल्या, तसेच अनेक कोंबड्याही फस्त केल्याचं समोर आलंय। पहिली घटना मेंढपाळ मोहन खोडा तांबे यांच्या बाबतीत घडली। ते आपल्या कुटुंबासह शेतकरी सावकार मुलमुले यांच्या शेतात मुक्कामी होते। मेंढ्यांसाठी लावलेल्या जाळीच्या आत बिबट्यानं उडी मारून प्रवेश करत एक मोठा नर मेंढा ठार केला। या घटनेमुळे तांबे यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागले। दुसरी घटना गांजेवाडी रस्त्यालगत घडली। सावकार भोर यांच्या गोठ्यात बिबट्यानं हल्ला करून एक मेंढी ठार केली, 2 शेळ्या जखमी केल्या, आणखी एक शेळी गायब झाली। त्याचप्रमाणे गोठ्यालगतच्या खुराड्यातील 8 ते 10 कोंबड्याही बिबट्यानं शेजारच्या शेतात नेऊन फस्त केल्या। या घटना सतत घडत असल्यानं शेतकरी व पशुपालक त्रस्त झाले असून आपल्या पाळीव जनावरांचे संरक्षण कसे करावे हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागलाय। या घटनांबाबत शिरूर वन विभागास तातडीने कळवण्यात आले असून वन परिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन म्हात्रे आणि वनसेवक हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी शासन नियमानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान राष्ट्रीय किसान विकास मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पत्रकार सुभाषण्णा शेटे यांनी शिरूर वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे। शेतकरी मोहन तांबे आहेत जे मेंढपाळ आहेत आणि मेंढपाळ असताना त्यांचा हा जो मेंढ्यांचा वाडा आहे तो या शेतामध्ये आमचे मित्र आणि आमच्या गावचे शेतकरी मुलमुले यांच्या शेतामध्ये त्यांनी तो वाडा बसवलेला आहे। रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या वाड्यावर अटॅक केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांची एक मेंढी ठार झालेली आहे। पावेत कशी घटना घडली? रात्री 4 वाजता बर ते आल्याच्या नंतर इकडून फिरलो वाघोरीत, मग आम्ही आरडावारडा करून ते बाहेर काढून दिलं, त्यांनी टाकून दिलं। त्याच्यानंतर मग आम्ही जागृत राहिलो, कुत्री बित्री आवाज देऊ, मग ते आलं नाही पुन्हा। परत आलं कॉल हो सायलेंट करता ना मी काय माणूस होतो चालू नाही केलंय। त्या घटना झालेल्या ठिकाणी शिरूरचे वनरक्षक वनपाल म्हात्रे साहेब आलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी हनुमंत कारकुड सुद्धा आहेत, त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। पाहूयात नागरिकांना काय आवाहन करतायत ते। या ठिकाणी शेती आहे ती आता जी पूर्णपणे म्हणजे पाण्याखाली गेलेली आहे, पाण्याच्या हिशोबाने सगळं बागायती क्षेत्र झालेलं आहे। तर या ठिकाणी काय होतं की बागायती ऊसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यांची वाढ जरा झपाट्याने होते, जी जंगलामध्ये होते त्याच्यापेक्षा या भागात जास्त प्रमाणात होते। आणि अशाच्यात थोडंसं लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे। स्वतः ज्यावेळेस एकटं दुखतं बाहेर निघू नये, लहान मुलांना वगैरे कुठे असं एकटं सोडू नये, सोबत जाताना थोडासा आवाज वगैरे करत असा मोबाईलवर गाणी वगैरे लावून ती त्या पद्धतीने त्यांनी एकटं जर जात असेल तर ती काळजी घ्यावी। त्यामुळे शक्यतो बिबट्या स्वतःपासून लांब जातो आणि खाली वाकू नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्या जर खाली वाकला तर त्याला असं वाटतं की तो भक्ष्य आहे आपलं, त्याच्यामुळे तो त्यावेळेस अटॅक करतो। अन्यथा जर तुम्ही सरळ चालत राहिला तर बिबट्या सहसा अटॅक करत नाही। धन्यवाद। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।